नमस्कार. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार पी ग्रुपमधील एका घरातील फ्रीजमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाले. त्यानंतर कॉम्प्रेसरमध्ये स्फोट होऊन ठिणग्या उडाल्या आणि काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले. घरातील फर्निचर व इतर साहित्य जळून मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच ऐरोली अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक केंद्र अधिकारी संदेश चेन्ने, अग्निशामक प्रणेता नवनाथ गरुड, समीर परब आणि फायरमन यांच्या पथकाने तत्परतेने कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवले. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किट हे आगीचे कारण असल्याचे समोर आले आहे. स्थानिक नागरिकांनी विजेच्या उपकरणाची नियमित तपासणी करावी, निकृष्ट दर्जाच्या वायरिंगचा वापर टाळावा आणि जुन्या उपकरणाची वेळोवेळी देखभाल करावी असे आवाहन केले आहे. या घटनेमुळे सेक्टर 4 परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षिततेबाबत अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, ऐरोली. आले पाय गेटची गाडी आली.